ही सुरेशसाठी आपण आधीच डिक्लेअर केली, 2-3 वर्षापूर्वीच केली. असं तुला ही सीट मी आत्ताच जाहीर करतो. पहिल्या टर्मला जेव्हा मतदारसंघ डिक्लेअर झाले त्याच्यामध्ये ओपन होती. दुसऱ्या वेळेला ती महिला राखीव झाली. त्याने एवढं काम केलेलं आहे, एवढं नर्सिंग केलंय प्रत्येक गावोगावी या मतदारसंघामध्ये आणि त्याचा पाठपुरावा केलेला आहे. जेव्हा ती नर्सिंगला रडायला लागला, काय करायचं नाही पण मुलीला उभं करायचं आहे. तो म्हणतो मुलगी माझ्या राहत नाहीत म्हणते. तिला आज पहिल्यांदाच बघितली मी. तर दोन्ही मुलीमध्ये तयार नाहीत, रडतात भिडतात. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक डॉक्टर आहे, काही डॉक्टरेट आहे आणि एक LLB आहे. माहिती आहे ना, डॉक्टर आहेत ना मानसी दळवी, ते सुद्धा मला कळत नाही त्या थळमध्ये आपण पराक्रम होऊ शकतो. आहे की नाही? डॉक्टरला होते ना सत्कार बित्कार, कुठला जिजाऊ सत्कार. अरे जिजाऊबाई कधी शिव्या बिव्या देत नव्हते. पण तो सत्काराबाई जिजाऊला पण वाईट वाटत असेल, माझ्या नावाने कोणाला तुम्ही पदवी देत आणि म्हणजे जग कुठे चाललंय आणि कशा प्रकारे होतंय हे मोठ्या प्रकारे आपल्याला विश्लेषण करण्याची गरज झालेली आहे. मला वाटतं की मी अनेक वेळा मागच्या निवडणुकीमध्ये पण बोललो, चिऊताईच्या अलिबागची आमदारकी हे वैभवशाली आमदारकी होती. एक नाना कुंटे आपले पहिले आमदार होते. आमच्या आजोबांच्या विरुद्ध ते 1600 मतांनी निवडून आले, कारण CD देशमुख त्यावेळेला लोकसभेचे उमेदवार होते आणि त्यामुळे सर्व सीट्स एका पक्षाच्या 52 साली पडल्या. तेव्हा आमच्या आजोबांनी पार्टीमध्ये मागणी केली होती की लोकसभेची जागा CD देशमुख हे अर्थतज्ञ आहेत. CD देशमुख हे जागतिक बँकेचे MD होते, तर त्यांना तुम्ही बिनविरोध द्या. पण भाऊसाहेब राऊतांनी तेव्हा ऐकलं नाही आणि सीट त्यावेळेला सगळ्या पडल्या. 57 साली सगळ्या आल्या. भाऊसाहेब राऊत खासदार झाले. परंतु त्यावेळेला झालेले आमदार नाना कुंटे, एवढे नाना कुंटे कर्तबगार होते, विद्वान होते आणि त्यांचं चारित्र्य आणि वागणं एकदम स्वच्छ होतं. आणि त्यामुळे एकदम मोरारजी देसाईंनी त्यांना बोलवलं. तेव्हा आजचं जे सह्याद्री गेस्ट हाऊस आहे ते मुख्यमंत्र्याचा बंगला होता की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलेला आहे.